तर सर्वप्रथम सर्वांना जय भीम जय शिवराय। तर नमस्कार मंडळी, मी साहिल तुमच्या प्रत्येकाला स्वागत करतो आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तर मी आज चेंबूरमध्येच आहे आणि आज आहे 14 ऑक्टोबर। आज आहे 69वा धम्मचक्र प्रवर्तन दिन आहे आणि त्यानिमित्त तुमच्या परिवाराला व तुम्हाला खूप खूप शुभेच्छा। तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विचार मंच चेंबूर यांच्यातर्फे आज महाधम्म रॅलीचे नियोजन करण्यात आले आहे। तर तुम्हाला मी आज पूर्ण धम्म रॅली दाखवणार आहे। आपली धम्म रॅली ही चेंबूर भारतनगर पासून सुरू होणार आहे, ते आशिष सिनेमापर्यंत असणार आहे। तुम्हाला संपूर्ण धम्म रॅलीचा व्हिडिओ आपल्या चॅनलवर आपल्या व्हिडिओमध्ये बघायला भेटणार आहे। तर आपण आता जाणार आहोत धम्म रॅलीकडे आणि तुम्हाला मी संपूर्ण व्हिडिओ दाखवणार आहे। तुम्ही व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडेल। तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका। तर आपण जाऊया त्या कार्यक्रमाकडे। तर आता आपण भारतनगरच्या परिसरामध्ये आहोत आणि भारतनगरच्या परिसरामध्ये तुम्हाला बघायला भेटत असेल की बंतेजींचं आगमन झालंय, पूर्ण संपूर्ण तयारी झाली आहे। बंतेजींच्या स्वागतासाठी फुलं त्या रस्त्यावरच्या फुलं टाकली जातात आणि त्यांच्या स्वागतासाठी होत आणि आपण त्यांचं स्वागत करतो। त्यांना इथून आपण भारतनगरमधून आपल्या बुद्ध विहाराकडे घेऊन जाणार आहोत आणि त्यांच्या स्वागताची पूर्ण तयारी सगळी चालू आहे। तुम्हाला बघायला भेटत आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून। आज 69वा धम्म परिवर्तन दिवस आहे आणि आपण सर्व नियोजन केलं आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विचार मंच चेंबूर यांच्या दरम्यान महाधम्म रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं आणि त्यासाठी बंतेजींना बोलवण्यात आलं। बंतेजींचं आपण स्वागत करताना बघायला मिळत असेल। बंतेजींना आपण विहारामध्ये घेऊन जाणार आहोत, वंदना घेणार आहोत। वंदनाखाली जे आपण भारतनगरपासून सुरुवात करणार आहोत रॅलीला, त्या आशिष सिनेमापर्यंत असणार आहे। संपूर्ण तुम्ही व्हिडिओ बघा, तुम्हाला व्हिडिओ नक्की आवडेल। संपूर्ण व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे सर्व काही। बंतेजींच्या स्वागतासाठी सगळी तयारी चालू आहे। तर आता आपण विहाराच्या दिशेने आलो आहोत आणि विहाराच्या दिशेने आपण पोहोचलो आहोत। तुम्हाला समोरच बघायला भेटत असेल की बंतेजींचं स्वागत करत आपण त्यांना विहारामध्ये घेऊन चाललो आहोत। महिला मंडळ आहे, सर्व मुली आहेत, सर्व बंतेजींचं स्वागत करतात, त्यांच्या रस्त्यावरती पुष्प टाकतायत आणि त्यांना विहारापर्यंत घेऊन जातात। तर आपण विहारामध्ये जाणार आहोत आणि वंदना वगैरे घेणार आहोत। त्यानंतर मग आपल्या बाकीच्या रॅलीच्या कार्यक्रमाला सुरुवात करणार आहोत। तुम्हाला आतमध्ये दाखवतो विहारामध्ये ही सर्व तयारी चालू झाली आहे आणि आगमन विहारामध्ये आपण त्याला आतमध्ये घेऊन जाऊ आणि मग वंदनेला सुरुवात करणार आहोत। आता आपण इकडे निघणार आहोत रॅली घेऊन। आता 5 मिनिटं आपली रॅली निघणार आहे भारतनगरपासून। आपण जाणार आहोत सिनेमापासून। माझ्या थोड्याच वेळा सगळी मंडळी जमा होतील आणि आपण मग इथून रॅली घेऊन जाणार आहोत।
सुरुवात झाली आहे रॅलीला आणि आता आपण भारतमधून निघालो आहोत. तर भारतनगरमधून आपल्या गाडी जाईपर्यंत इथं जाणार आहे आणि आपण अशीच रॅली घेऊन चाललो आहोत. पुढे पुढे सर्व मंडळी जमा होत चालली आहेत. पण खूप दिवस त्या गोष्टीची वाट बघत होतो. आज दिवस आला आहे. आपण डॉक्टर आंबेडकर विचारामध्ये चेंबूर आयोजन करण्यात आलं होतं आणि आता बरोबर दमरालीला सुरुवात झाली आहे. खूप सारी मंडळी आता जमा होत चालली. तर आपण आता भारतनगरमध्ये आहोत. माझ्या अंबरनाथमध्ये ना आपण एक रथ तयार केला आहे. रथामध्ये भगवान बुद्धांची मूर्ती आहे आणि त्या साईडला भक्तीची बसेस आणि पुढे गाडी आहे. त्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज डॉक्टर आंबेडकरांनी भगवान बुद्धांची मूर्ती बसवली आणि एक आपली स्पीकरची गाडी. अशा पूर्ण रॅलीमध्ये असं आपण नियोजन केलं आहे. तुम्हाला पुढे जाऊन मी दाखवतो. या साईडला दाखवतो. या साईडला आपला जो रथ आहे तो रथ तुम्हाला रथाकडे घेऊन जातो आणि इकडे बंतेजी वगैरे बसलेली आहे. बंतेजी वगैरे पाहून दाखवतो. रथामध्ये बंतेजी आणि गौतम बुद्धांची मूर्ती आहे.
चाललो आहोत म्हाडामध्ये आणि म्हाडामध्ये आपल्याला वैशाली बुद्ध विहाराकडे जाणार आहोत। तर ही रॅली आपण अशीच म्हाडाकडनं घेऊन जाणार आहोत वैशाली बुद्ध विहाराकडे। वैशाली बुद्ध विहाराची पण आपल्याला रॅली आता निघाली आहे आणि आपण जाणार आहोत न्यू आराजी पार्कचे एक दोन जाणार आहोत। न्यू आराजी पार्कची आपली रॅली जाणार आहे वाशी नाक्याला। आपली चालली आहे रॅली वैशाली बुद्ध विहाराची आपण दर्शन घेऊन चाललो आहोत वाशी नाक्याला। आता आपण निघालो आहोत वाशी नाका दिशेने। आपण आहोत न्यू आराजी पार्कमध्ये। आपलीकडनं रॅली चालली आहे वाशी नाका दिशेने। तुम्हाला संपूर्ण बघायला भेटत असेल की आपले नियोजन होतं आयोजन होतं एवढ्या दिवसाचं त्यात सक्सेसफुल झालं आहे आणि आपल्या धम्म रॅली निघाली होती भारतनगरपासून। आता न्यू आराजी पार्क तिथे पोहोचलो आहोत आपण। जाणार आहोत आपण वाशी नाक्याला। आता आपली रॅली वाशी नाक्याची इथं पोहोचली आहे आणि तुम्हाला रॅलीमध्ये बघायला भेटत असेल की जे आपण नियोजन केलं होतं त्याप्रमाणे रॅली चालली आहे। आणि ह्या गाडीमध्ये तुम्हाला डॉक्टर आंबेडकरांची, छत्रपती शिवाजी महाराज आणि गौतम बुद्धांची मूर्ती बसवली आहे आणि पूर्ण
आज समाज आज एकत्र आलाय। जेवढा चेंबूरमधील जो समाज आहे, आमचा भारतनगर वाशीनगरमधील जो समाज आहे आमचा, तो समाज आज एकत्र आला आहे। तुम्हाला रॅलीमध्ये बघायला भेटत असेल जे आयोजन नियोजन केलं होतं ते योग्य प्रकारे नियोजन झालं होतं आणि त्याचा तुम्हाला आज पुरावा बघायला भेटत असेल। हा आमचा पूर्ण समाज आहे आणि समाज एकत्र आला आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांची आज मंडळी एकत्र आली आहेत। आपण खूप दिवस झाले वाट बघत होतो आपण धम्म रॅलीची आणि आज धम्म रॅली निघाली आहे आणि पूर्ण समाज भारतनगरमधील असेल वाशीनगरमध्ये असेल पूर्ण चेंबूरमधील समाज झाला आपली डॉक्टर आंबेडकरांच्या विचारांची जी मंडळी आहेत त्या सगळी इथं जमले आहेत आणि आपण रॅली घेऊन चाललो आहोत पुढे। तुम्हाला आपल्या व्हिडिओमध्ये बघायला भेटत असेल की आज पूर्ण समाज आणि जे डॉक्टर आंबेडकर विचारांची जी मंडळी आहेत आज इथे उपस्थित आहेत आणि खूप मोठा सोहळा आहे। सिनेमाजवळ आपली भारतनगरपासून रॅली निघाली होती आणि आता आपण पोहोचलो आहोत आशिष सिनेमाजवळ। आता आपण इथे शेवट करणार आहोत रॅलीचा आणि तुम्हाला मी दाखवतो आता आपण महिला मंडळातर्फे इथं लेझिम खेळलं जाणार आहे आणि लेझिम खेळून मग कार्यक्रमाचा आपण शेवट करणार आहोत, धम्म रॅलीचा शेवट करणार आहोत। तुम्हाला मी दाखवतो सगळा समोर जमला आहे। आता आपण महिला मंडळ लेझिम खेळून कार्यक्रमाची शेवट करणार आहे। तर आता आपण रॅलीचा शेवट करणार आहोत।
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विचार मंच चेंबूर आणि यांच्यातर्फे आज ही रॅली करण्यात आली होती, महाधम्म रॅली. आणि आज रॅलीचा आपण शेवट करणार आहोत. तर आपण आहोत आशिष सिनेमाजवळ. तुम्हाला बघायला भेटत असेल की महिला ह्या कार्यक्रमाचा शेवट हा लेझिम खेळून करणार आहेत. तुम्हाला व्हिडिओमध्ये बघायला भेटत असेल. खूप आनंदाने आणि उत्साहाने आज लेझिम केलं. आणि तुम्हाला वाटतं मी गाणं का नाही लागलं, तर ते गाणं आहे वाचतंय तिकडे, पण ते आपण युट्यूबला टाकू शकत नाही, त्याला कॉपीराइट येतं. त्यामुळे मी माझी म्युझिक लावून ही व्हिडिओ शूट केले. तर आता संपूर्ण कार्यक्रमाचे आपण व्हिडिओ शूट केले आहे. आता व्हिडिओचं करणार आहोत आपण एंड. भेटूया लवकर नवीन व्हिडिओमध्ये. हा संपूर्ण जो तुम्ही व्हिडिओ बघितला ना, त्या व्हिडिओसाठी सगळी मेहनत घेतली आज व्हिडिओ बनवण्यासाठी. तो आपला सागर वरक आणि ऋषिकेश सालवे या दोघांनी पूर्ण कार्यक्रमाची व्हिडिओ बनवली होती. मी कार्यक्रमात बिझी असल्यामुळे मला व्हिडिओ बनवता येत नव्हती, पण त्यांनी सगळ्या कार्यक्रमाची मला व्हिडिओ बनवून दिली. त्या दोघांचे मी धन्यवाद करतो. आणि अजून अशा नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला लवकरच बघायला भेटतील. तर तुम्ही नवीन आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका. धन्यवाद.